लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर राज्यातली कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कोरोनाचे नियम शिथिल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। राज्यातल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येपैकी 90% रुग्ण हे केवळ 10 जिल्ह्यांमधले आहेत। मात्र असं असतानाही उरलेल्या जिल्ह्यांना देखील कोरोना निर्बंधांचं पालन करावं लागतंय आणि त्याचमुळे कोरोना नियम शिथिल करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली असली तरी कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही। राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामधील कोरोनाच्या परिस्थितीनुसार नियम शिथिल केले। राज्याचा विचार करता आजच्या घडीला राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत। करीबन 10 जिलों में जो आंकड़े हैं पॉजिटिव के वे है 92%, 92%। तो इतना 10 जिलों में है और बाकी बचे 26 जिले। तो ये 26 जिलों में अन्य 8% जो है, करीबन जो 1 लाख के दरमियान हमारे जो एक्टिव केसेस है उसमें 8% 26 डिस्ट्रिक्ट्स में है और 10% 92 डिस्ट्रिक्ट्स में है। राज्यात कोरोनाचे एकूण 1,06,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। त्यापैकी 96,543 रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत। म्हणजे 92% रुग्ण हे राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आहेत, तर उरलेले 8% रुग्ण हे उरलेल्या 26 जिल्ह्यात आहेत। त्यामुळे 26 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्यातील कोरोना परिस्थितीवर एक नजर टाकल्यास पुणे, ठाणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, सातारा, अहमदनगर, रायगड, सोलापूर आणि नाशिक या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत। पण असं असतानाही राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्ह्यांना सरसकट लॉकडाऊनचे नियम का लावण्यात आले असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। महाराष्ट्रातले कोरोनाचे 90% पेशंट हे 36 मधल्या फक्त 10 जिल्ह्यात आहेत, तरी उरलेल्या 26 जिल्ह्यांना तेच नियम जे या 10 जिल्ह्यांना आहेत। आणि त्याच्यामुळे लहरी राजाचा लहरी कारभार, सरसकट एकच नियम, बाकीच्या 26 जिल्ह्यातल्या लोकांचं काय, तिथली दुकानं का उघडू देत नाहीत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे। बुलढाण्यात 22 तर गोंदियामध्ये 63, नंदुरबारमध्ये 70, हिंगोलीत 75 आणि गडचिरोलीमध्ये 138 इतके कोरोना रुग्ण आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा दर 0वर आलाय, तर इतर 23 जिल्ह्यांमध्ये 0.13%पेक्षाही हा दर कमी आहे। मात्र या जिल्ह्यांची अद्यापही कोरोनाच्या कठोर निर्बंधांमधून सुटका झालेली नाही। कोरोना नियम शिथिल करण्याविषयीचा निर्णय हा मुख्यमंत्री पातळीवर घेतला जाणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। रिलैक्सेशन का निर्णय माननीय मुख्यमंत्री जी लेंगे। वे डिजास्टर मैनेजमेंट एक्ट के माध्यम से जो कमिटी होती है उसके वो चीफ सेक्रेटरी भी प्रमुख होते हैं। तो हमारे स्वास्थ्य विभाग का तो ये ज़रूर कहना है कि सभी आंकड़ों पर नज़र रखे हुए हमें जहाँ रिलैक्सेशन देना है, कहाँ रिलैक्सेशन नहीं देना है, इसके बारे में माननीय मुख्यमंत्री जी को हम इनपुट्स देते रहते हैं, मालूमात देते रहते हैं। उसके माध्यम से माननीय मुख्यमंत्री जी इसके ऊपर डिसीजन लेंगे। कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि त्यामुळे कोरोना नियम शिथिल करण्याची मागणी होतीये। मात्र देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह 6 राज्यांना कोरोनाविषयी अधिक सतर्क राहण्याची सूचना केली आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक केंद्रीय पथक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांचा दौरा करत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की या 10 जिल्ह्यांमध्ये इतकी रुग्णसंख्या का एकवटली आहे।
इथला रुग्णदर पण इतर जिल्ह्यांपेक्षा थोडा जास्तच आहे. अशात राज्यातला मृत्यूदर 2% खाली यायला तयार नाही आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण अत्यंत सावधगिरीनं पावलं उचलताना बघायला मिळतात. पण असं किती दिवस राज्यातल्या जनतेनं तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली जगायचं आहे? कधीतरी त्यांचं आयुष्य नॉर्मल व्हायलाच हवं. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर आता बातमी आहे अभिमानाची. कल्याणमधील एका तरुणीनं 7 समुद्रापार झेंडा फडकवलाय. अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीसाठी अंतराळात यान तयार करणाऱ्या टीममध्ये संजल गावंडे या मराठमोळ्या तरुणीची निवड झाली आहे. बघूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. स्वप्नांना जिद्द आणि मेहनतीची जोड दिल्यास ती सत्यात उतरण्यास वेळ लागत नाही, हे कल्याणच्या संजल गावंडे या तरुणीनं दाखवून दिलेलं आहे. अमेरिकेतल्या ब्ल्यू ओरिजिन स्पेस कंपनीसाठी यान तयार करण्याची जबाबदारी ज्या 10 जणांच्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे त्यामध्ये संजलचा समावेश झालेला आहे. अमेरिकेतल्या ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीनं अंतराळ सफरीची घोषणा केलेली आहे. 20 जुलैला या कंपनीचे न्यू शेफर्ड हे यान अंतराळात झेपावणार आहे. या अत्यंत महत्वाकांक्षी अभियानामध्ये सहभागी होण्याचा मान संजलला मिळालेला आहे. हे संपूर्ण टीमचं यान बनवायचं यांनी बनवलं आणि त्या टीममध्ये इंडियन एकच मुलगी लेडी म्हणून एकच आहे. आणि त्याच्यानंतर जी बातमी आम्हाला बाहेर पडली त्यावेळेला आम्ही तिला फोन करून विचारलं, त्यावेळेला तिने सांगितलं हो हे बरोबर आहे. कल्याण पूर्वेतल्या कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजलची आई MTNL मध्ये कार्यरत आहे, तर वडील KDMCतले निवृत्त कर्मचारी आहेत. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संजलनं हे अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. ते कॉलेज शॉपमध्ये तिने काम पण केलेलं आहे. म्हणजे तिला माहिती होती आपली घरची परिस्थिती एवढी नाही, पण ते कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवायचं, शॉपची साफसफाई करायची, ते सगळ्यात. आणि त्या परिस्थितीत स्वयंपाकाची पण एवढी जाण नव्हती, लहान वयातच गेली ती. जसं येईल तसं बनवायचं, खायचं आणि अभ्यास करून पास व्हायचं एवढंच ध्येय होतं.